इथं कसं आहे ना, शेतकऱ्याला एकट्यालाच आपदावं लागत. ना कोणी येणार ना कोणीच नाही येणार. घरच्यांनी जबाबदारी ना बोकांडी टाकून दिलेली राहती, ती पूर्ण करायची जबाबदारी ना आपली राहते, नाही का. आता काल रात्रीपासून आपदू राहिलो की ती काल होळी होती. होळी पेटवायला सुद्धा आहे ना आम्हाला आहे ना वेळ नव्हता डायरेक्ट. काय सांगावं तुम्हाला, असे 4-5 मित्र कमावलेले ते आले रात्री, त्यांनी थोडीफार मोटरीला तडजोड केली. हे सगळे कष्ट कशासाठी चालू आहे? पुढच्या हितासाठीच चालू आहे का बाबा पुढचं आयुष्य आहे ना थोडस सुखात जाईल, उद्याचं पीक नको वाळायला. ही काळजी फक्त शेतकऱ्याला, ही लोकांना नाही. म्हणून मला काय सांगायचंय, इथं आपल्यालाच कष्ट करणं, हे लोक काय येणार नाही. आणि ना मला आत्ताच्या ह्याच्यात तरुण पिढी त्यांना एक गोष्ट सांगायची का उगाच आहे ना कुठंतरी ना फालतू वेळ घालू नका. कसं आहे आयुष्य आहे ना एकदाच पोरांनो, उगाच आहे ना फालतड वेळ आहे ना वाया घालूच नका तुम्ही.